नमस्कार. विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत. धरणांच्या पाणीसाठ्याचे अचूक आणि विश्वासार्ह अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 2 ऑगस्ट सकाळचे भीमा व नीरा खोरे अपडेट. मागील 24 तासात भीमा व नीरा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण कमी झाले. परिणामी खोऱ्यातील धरणातून सोडले जाणारे पाणी कमी केले जात आहे. घोड धरणामधून 12,000 क्युसेक, चिल्लेवाडी 500 क्युसेक, कळमोडी 1226 क्युसेक, चासकमान 16,315 क्युसेक, भामा आसखेड 6,931 क्युसेक, वडविळे 2,454 क्युसेक, आंध्रा 1,353 क्युसेक, मुळशी 6,000 क्युसेक, वरसगाव 3,721 क्युसेक, पानशेत 1,954 क्युसेक, तर खडकवासला धरणामधून 11,704 क्युसेक अशा प्रकारे पाणी सोडले जात आहे. उजनीत दौंड येथून येणाऱ्या पाण्यात घट झाली. सकाळच्या अहवालानुसार उजनीत दौंड येथून 55,318 क्युसेकने पाणी येत आहे. तर उजनीतून भीमा नदीत सोडले जाणारे पाणी सकाळी 8:30 वाजता कमी करण्यात आले. सध्या उजनीतून भीमा नदी पात्रात 75,000 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. नीरा खोऱ्यातील धरणामधून सोडल्या जाणाऱ्या पाण्यात वारंवार बदल होत आहेत. नीरा देवघर धरणामधून सोडला जाणारा विसर्ग 4,785 क्युसेक वर स्थिर आहे. तर भाटघर धरण आज 100% भरण्याची शक्यता असून आज सकाळी धरण पाणीसाठा 98.82% झाला. भाटघर धरणाच्या वीज निर्मिती प्रकल्पातून 1,635 क्युसेकने पाणी सुरू असून आज भाटघर धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. तसेच गुंजवणी धरणामधून 2,258 क्युसेक विसर्ग सुरू असून वीर धरणातून नीरा नदी पात्रात सोडला जाणारा विसर्ग 14,835 क्युसेक वरती आहे.